सुसूत्रता आणण्यासाठी मी आणि व्ही राधा मॅडमांची एक बैठक पण झाली या विषयामध्ये. आणि मी हा संकल्प आमच्याकडून आहे, आम्ही आता प्लॅन करतोय की प्री मेन आणि इंटरव्ह्यू हे 1 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. यासाठी माझा पूर्ण प्रयत्न आहे. या वर्षभरामध्ये आपण ते करून घेणार आहे. कारण विद्यार्थ्यांना प्री दिल्यानंतर मेनला पुन्हा 6 महिने 8 वर्ष वाट बघायला लागले आणि पुन्हा मेन झाल्यानंतर निकालासाठी वाट बघावं लागली. निकाल झाल्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यूसाठी वाट बघावं लागली आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुन्हा मेडिकलसाठी 6 महिने लागायला लागले. ही सगळीच प्रोसेस साधारण 15 महिन्याच्या आत जॉईनिंगपर्यंतची प्रोसेस व्हायला पाहिजे असा माझा मानस आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो. आज तुमचा विषय ज्वलंत आहे. आज पुण्यामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी आणि अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विद्यार्थी PSI वयवाढीचा मागणी करतायत आणि पोलिसांना भरतीमध्ये वयवाढ दिलेली आहे. पण तुम्हाला हेही माहीत असेल की मागच्या वेळी जाहिरात काढताना जुलैमध्ये जाहिरात काढली, नियमाला जाहिरात निघाली, बरोबर आहे, निघाली का नाही? जाहिरात निघाली आणि 4 महिन्याची जी काय आपण प्रिस्क्राईब डेट असते ते डेट ठरवून तुम्हाला कट ऑफ सांगितलं होतं की ह्या तारखेला ज्याचं वय आहे त्यांनीच फॉर्म भरायचा म्हणून. हेही बरोबर आहे. 4 महिन्याचा कालावधी दिला होता तुम्हाला. वयवाढी संदर्भातला प्रस्ताव आलाच नव्हता सर, तेव्हापासूनच म्हणून तुमची मागणी आजच्या तारखेत तुमच्या दृष्टीने रास्तच आहे. आणि शेवटी MPSCला आपण MPSC स्वतंत्र संस्था आहे. आपण पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा वाटतं की किती प्रयत्न करायचे MPSCला. शेवटी MPSC स्वतंत्र संस्था आहे. सगळे निर्णय काय शासनानंच घ्यावे का? आता आम्ही MPSCला बोलू. मी कालच माझ्याकडे निवेदन आलं होतं. पुण्याचे विद्यार्थी मला मुंबईला भेटले होते येऊन. मी त्या विद्यार्थ्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि मी MP सचिव आहेत आपण करते त्यांनाही बोललो आहे. आता MPSCच्या अध्यक्षांना मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आता लगेच तुमचं झालं की निवेदन द्या तुम्ही मला. मी निवेदन साहेबांना देतो. साहेबांना विषय माहिती आहे. साहेबांनी काल CM साहेबांना तुमच्या लोकांनी निवेदन दिलेलं आहे आज. आणि तुम्हाला माहीत असेल परवाच्या दिवशी सदाभाऊ खोत स्वतः गेले होते विद्यार्थ्यांना घेऊन साहेबांकडे. तिथं साहेबांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. मीही आता अजून म्हणणं मांडतो. माझी का CM साहेबांची भेट झाली नाही परवा, पण मी आता पुन्हा एकदा CM साहेबांना विनंती करतो तुमच्या वतीनं. तर पुण्यात पण लॉ अँड ऑर्डरचा विषय झालेला आहे, तुमच्याकडे आंदोलन चाललेलं आहे. नक्कीच यामध्ये सदाभाऊ असतील, मी असतील, गोपीचंदजी असतील, पडळकर साहेब, आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे की अजून एकदा. आता माझ्याकडे सध्या 2 वाजेपर्यंत मी व्यस्त आहे. 2 नंतर या विषयामध्ये जरा मी लक्ष घालतो. धन्यवाद साहेब. आमची विनंती आहे, जर आम्हाला 2 नाही आम्ही 3 वाजेपर्यंत तिथे बसतो साहेब, पण आम्हाला परवा परीक्षा आहे आणि लास्ट PSIच्या मुलांना अन्याय मिळाला. MPSCच्या सचिवांना बोलतो काय चाललंय त्यांचं, काय करणार आहेत. कारण आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात चाललेलं आहे, पुण्यात चाललेलं आहे. पुणे मेन आहे. MPSCचा प्रश्न नाही, तो प्रश्न सरकारचा आहे. मी पुणे MPSCलाही बोलतो आणि CM साहेबांनाही विनंती करतो की यामध्ये लक्ष घाला म्हणून. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही माझं पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीसाठी मला 3 वाजता विड्रॉवल आहे सगळा, तुम्ही विड्रॉल करून घ्यायची. त्याच्यामध्ये व्यस्त आहे. ते 2-2.5 वाजता साहेबांना तुम्हाला निवेदन टाईप करून द्यायचं ताबडतोब. ते निवेदन CM साहेबांना मी माझ्या व्हॉट्सअपवरून करून. जर वयवाढ नाही मिळाली तर बरबाद होणार आहे. आणि सगळ्याच मुलांनी CM साहेबांना पण जाऊन काल निवेदन दिलेले आहे. पुण्यात पण आंदोलन चालू आहे आणि लातूरमध्ये जेव्हा आम्हाला आठवण येते त्यावेळेला आम्हाला तुमचं दार नेहमी मोकळं वाटतं आणि आम्हाला न्याय मिळणार आहे याच अपेक्षेने आम्ही आलेलो आहोत. उद्यापर्यंत साहेब आम्हाला काही करून न्याय द्या, अन्यथा आम्ही लातूरमध्येही आंदोलन उभा करणार आहोत साहेब. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अभिमन्यू पवार साहेबांचा विजय असो. सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या कार्यक्रमात स्वागत करतो. थोडा आवाज. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. MPSCच्या प्रत्येक प्रश्नामध्ये गेल्या 6 वर्षामध्ये काय बोलावं लागलं, थोडं शांत राहा. गेल्या 6 वर्षामध्ये MPSCच्या प्रत्येक विषयामध्ये मी लक्ष घातलेलं आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी जाहिरात मागच्या 2 वर्षापूर्वी 623ची आम्हीच आणली होती. प्रत्येक वेळी जागावाढ असेल, वयवाढीचा विषय असेल किंवा MPSCच्या निकालाचा विषय असेल, त्या सगळ्या विषयामध्ये मी वेळोवेळी लक्ष घातलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल मागं पुण्याला आंदोलन झालं, मी स्वतः आंदोलनस्थळी गेलो होतो. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हचा विषय होता, त्याही विषयामध्ये मी लक्ष करून निकाली विषय काढला होता. तुमचं जी आज मागणी आहे ती मागणी
तुमच्या दृष्टीने रास्ताच आहे आणि एमपीची सुधारणा व्हायला पाहिजे, परीक्षा वेळेवर व्हायला पाहिजे. यासाठी माझी एक लक्षवेधी पण मी मांडली होती विधानसभेमध्ये. त्याला शासनाचं उत्तर पण आलेलं होतं. आता या आजच्या तारखेमध्ये शासनाकडे सदस्य संख्या कमी आहे, त्यामुळं थोडी अडचण आहेच आहे. पण तुम्हाला आठवत असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बेलापूरला एक मोठं जागा पण बघितल्या सिडकोची आणि 300-450 कोटी रुपये आपण त्यांना दिलेले आहेत. एमपीएससीची स्वतःची मोठी इमारत होते, सदस्य संख्या वाढणार आहे.